श्रीराम. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. परमेश्वरानं माणसाला देणगी म्हणून ज्या वृत्ती दिलेल्या असतात, अर्थात त्यांचाच उपयोग त्याच्या प्रगतीसाठी होतो. सर्वसामान्य माणसाच्या अंगी वित्तेष्णा, दारेष्णा आणि लोकेष्णा अशा 3 वासना आढळतात. वित्तेष्णा म्हणजे उपभोगाच्या वस्तू प्राप्त करून देणारी साधनं, ज्याच्या विनिमयातून मिळतात ती सत्ता, संपत्ती मिळवण्यासाठीची वासना. वित्तेष्णा ही मूळतः ऐषणा किंवा वासना नव्हे, कारण उपभोगाची साधनं प्राप्त करणं आणि धन साठवणं यासाठी उपयोगी पडणारं ते एक माध्यम आहे. या पैशाची हाव संपत नाही. त्यातून एकापेक्षा एक चांगल्या वस्तू घ्याव्याशा वाटतात आणि त्याचं व्यसन लागतं. दारेष्णा म्हणजे पंचज्ञानेंद्रियांना शब्द, स्पर्श आणि रस या विषयांपासून सतत सुख मिळावं. स्त्रीविषयी सुख एवढाच त्याचा अर्थ नाही, तर सर्व इंद्रिय भोग लालसा त्यात समाविष्ट आहेत. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपलं कौतुक करावं, आपला मानसन्मान व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. आपली अपकीर्ती होऊ नये म्हणून माणसं चांगलं वागतात. दुष्ट स्वार्थी माणसाला सुद्धा दंभानं चांगुलपणा मिरवावा असं वाटतं. ही झाली लोकेषणा. पण समर्थांना हा दांभिकपणा किंवा फुकटचा मोठेपणा अपेक्षित नाही, तर लोकांनी आपल्याला मृत्यूनंतरही चांगलं म्हणावं असं कार्य आपण करावं. जसं इतक्या वर्षानंतरही समाजामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामायण, महाभारत, विवेकानंद यांना आपण विसरू शकत नाही. उलट त्यांची कीर्ती उत्तरोत्तर वाढतेच आहे, कारण हे सगळे चंदनाप्रमाणे झिजलेले आहेत. हे करताना माणसाला विलासात, उपभोगात, चैनीत काटकसर करावी लागते, झिजावं लागतं. या झिजण्याची सुरुवात आपल्या कुटुंबासाठी, आप्तेष्टांसाठी, आपण जिथं राहतो, नोकरी करतो त्या लोकांसाठी करावी. म्हणजे त्याची परिणिती समाज आणि देशासाठी झिजण्यात होते. चंदनाप्रमाणे झिजावं म्हणजे चंदन झिजताना सुगंध देतं, त्याप्रमाणे कुणासाठीही कार्य करताना कुरकुर किंवा तक्रार नसावी, तर समाधानाचा सुगंध असावा. असं म्हणतात, दान जर उजव्या हातानं दिलं तर डाव्या हातालाही समजू नये. तसं चंदनाप्रमाणे झिजावं म्हणजे मनात उपकाराची भावना न ठेवणं किंवा मी व्यापक करून माणसानं मन मोठं करणं. आंब्याची कोय स्वतः नष्ट होऊन आम्रवृक्ष जन्माला घालते. तेलवात स्वतः जळून सभोवती प्रकाश देते. सीमेवर जवान शहीद होतात किंवा घरापासून लांब राहतात, म्हणून आपण सुखानं राहतो. ह्याला म्हणतात चंदनासारखं झिजणं. यातून मिळणारा सत्कर्माचा आनंद आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यागाला न कंटाळता लोकांना सुखावण्यासाठी, समाजाच्या हितासाठी प्रयत्नशील असावं. त्यासाठी स्वतःच्या शरीर सुखाकडं दुर्लक्ष करावं लागलं तरी बेहत्तर. सहाण्यावर चंदन उगाळलं जातं, अशा चंदनाची उपमा देण्यात हा अर्थ अभिप्रेत आहे. मागच्या समासामध्ये श्री समर्थांनी सर्व लोकांशी निववावे असं म्हटलं आहे, तर इथं हे चंदनासारखं झिजणं कोणासाठी असावं हे समर्थ सांगतात. ते म्हणतात, आपल्या अशा वर्तनानं समाजातील सज्जनांचं अंतःकरण प्रसन्न झालं पाहिजे. सज्जन हा तोंडानं स्वतः काही मागत नाही, तो कोणाची निंदा करत नाही. असे सज्जन स्वतःला त्यांच्या कार्यासाठी रात्रंदिवस वाहून घेतात. अशा सज्जनांना समाधान वाटावं, त्यांचं अंतःकरण निवेल आणि ते संतोष पावतील. म्हणून हे मना, तू सज्जनांसाठी झिजावंस असा उपदेश श्री समर्थ करतायत. जय जय रघुवीर समर्थ. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी,
मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. श्रीराम